नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, व्हिडिओचा टायटल मी पाहिला असेल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा भात कापणीवरती होणार आहे. तर आपल्या चॅनलवरती ना ह्याच्यात एक व्हिडिओ झाले, म्हणजे जुलै महिन्यातली व्हिडिओ झाली असेल. यंत्राद्वारे भात लावणी कशा प्रकारे केली जाते ते मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं होतं तेव्हा. आणि आजचा व्हिडिओ असं पारंपरिक पद्धतीने भात कापणी कशा प्रकारे होते ते आज मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर का नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, आता आलो मी फील्डवरती आणि इकडे बघताय, हे बघा, याच ठिकाणी आपण जुलै महिन्यात ना यंत्राद्वारे भात लावणी झाली होती या ठिकाणी. आणि आता पारंपरिक पद्धतीने इकडे भात कापणी होते, हे बघा. तर आपण जवळून पाहूया भात कापणी कशा प्रकारे केली जाते. हे सगळे विद्यापीठातील लेबर आहेत आम्ही. मंडळी, इकडे बघताय, इकडे आपले बाबू शेठ, इकडे मानसी काकी, तिकडे ओलाऊल एजन्सीचे मालक शुभम वाडकर, इकडे प्रशांत भांबीळ आणि तिकडे आमचे जाधव काका. वैभव वेळाने आता भात कापणी होते. जाधव भात कापते दाखवाय नको. मंडळी, आता हा भात कापतायत ना, तो कोकण सुवात जातीचा आहे. आणि तिकडे आहे ना, त्या पलीकडे तिकडे रत्नागिरी आठ. मंडळी, आता हे भात कापून होत आहे. आता सकाळचं वातावरण आहे, थोडं धुकं आहे. 9:30 वाजले असतील. त्यामुळे आता भात असं कापल्याच्या नंतर असं शेतामध्ये ठेवत आहेत. नंतर मग ते गोळा करणार आणि तिकडे शेळीमध्ये नेऊन ठेवणार. मंडळी, भात कापणी चालूच आहे. पण आता हे भात पसरवून ठेवलेलं आहे ना, ते आता त्याची ते भारा किंवा ती पेंडी कशी बांधतात ते देखील तुम्हाला दाखवतात. आणि ती पेंडी बांधण्यासाठी हे बघा गवत घेतलेलं आहे. काही ठिकाणी म्हणजे जोडून झालेले पेंडे असतात ना, ते पेंड्यांची सुद्धा ते अशी हे बनवतात, वेणी बनवतात आणि त्यात बांधला जातो. तर हे गवतच घेतले त्याने, बघा तिकडे समोर गवत आहे, तेच गवत कापून आणलेलं आहे. बघा, लांब आहे भरपूर. त्याच्यामध्ये ते बांधणार आता हे भात, भारा बांधणार. मंडळी, भारा बांधतात जाधव काका. ही टेक्निक भारी आहे ना बाबू, गवत घ्यायची. झाला भारा बांधत. बघा, अशा प्रकारे वेणी करतात जाधव भात बांधण्यासाठी. हो, पावसानं गोंधळ केला यावर्षी. येतोय जातोय येतोय जातोय.
तर मंडळी आता भात कापणी तिकडे चालूच आहे आणि मी आता भात वाहतुकीला आहे. तर बघता एक टोपी घातली आहे, रुमाल लावला आहे आणि कारण पेंड्यांची थोडी खाज लागते. तर ह्या महिन्यात मंडळी पावसाने खूप गोंधळ घातला. म्हणजे थोडं 10-15 दिवसानं पाऊस येतोय जातोय. त्यामुळे काही लोकांची भात कापणी देखील राहिली आहे. तर जरा पाऊस नाही तर आता इकडे भात कापणी होते. तर मला देखील भात कापणं येत नाही, पण मी वाहतुकीला इकडे आहे. बघा भात कापणी चालू आहे. तिकडे भात कापतायत आणि बांधतायत आणि मी नेऊन तिकडे टाकतोय. मंडळी आता ही भात कापणी तुम्ही पाहताय ना, ही भात कापणी पारंपरिक पद्धतीने होते. म्हणजे वैभव विलाने कापून आणि त्याला जी पेंडी किंवा ती भारा बांधतात तो देखील गवतानेच बांधून होती वेणी म्हणून. आणि ह्या भाताची जोडणी आहे ना, म्हणजे ती कदाचित यंत्राद्वारे होईल असं वाटते मला. तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलात, जेवढा सकाळी भात कापून झाला ना तेवढा नेऊन देखील झालेला आहे. कारण सकाळच्या वेळेतच हे सर्व कामं होतात. नंतर मग दुपारी 11:30-12 नंतर खूप ऊन होतं, त्यामुळे त्याचा जेवढा कापून झाला ना तेवढा नेऊन झाला. तर आता किती भात नेऊन झाला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थोडं दाखवतो. जवळजवळ 50 ते 60 भारे बांधून झाले असतील, आतमध्ये नेऊन झाले असतील. हे बघा इथं ठेवलेलं आहे, हे बघा
असे एकावर एक भारी लावून ठेवलेले आहेत. हे बघा, असे गाळून ठेवलेत. मी खालती प्लॅस्टिक ठेवलेलं आहे. आता हे भात कदाचित मशीनवरती सोडून होईल. तर मंडळी व्हिडिओ देखील इथेच थांबवत आहे. आज तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसे होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनल का नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.